मी धनश्री रेवडेकर. पाहूया दिवसभरातल्या शिवसत्ताच्या काही ठळक घडामोडी. किल्ले रायगडावर वर्षभरात होणारे विविध उत्सव व कार्यक्रमांसाठी होणारी अल्लोट गर्दी, त्यासाठी असणाऱ्या पोलीस बंदोबस्तासाठी बाहेरून येणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना किल्ले रायगडची माहिती व्हावी यासाठी महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयाने किल्ले रायगडची भव्य प्रतिकृती तयार करून घेतली. किल्ले रायगडावर बंदोबस्तासाठी बाहेरून येणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना किल्ले रायगडची माहिती करून घेण्यासाठी ही प्रतिकृती उपयुक्त ठरेल असा विश्वास महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलाय. रायगड जिल्ह्याचा पारा आता 34 ते 38 अंश सेल्सिअस पार जात असून तीव्र उन्हामुळे जिल्हावासियांना बाहेर पडणे कठीण होत आहे. अशा या तीव्र उन्हात उष्माघाताचा धोका वाढत आहे. हीच बाब लक्षात घेऊन जिल्हा आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. यातूनच जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांसह सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष तयार केले. यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाचा तडाखा जाणवायला सुरुवात झाली. यात मागील काही दिवसांपासून कमालीची उष्णता वाढली. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. नवीन वर्षाची सुरुवात देखील या सणापासूनच होते. महाड तालुक्यातील दहिवड येथे गुढीपाडवा निमित्त प्रभू रामाची शोभायात्रा काढण्यात आली. सद्गुरू ज्ञाननाथ स्वामी महाराज यांनी राम जन्मोत्सव सुरू करून 55 वर्ष पूर्ण झाली आहेत. मागील 17 वर्षापासून दहिवड ग्रामस्थांकडून या सप्ताहाची सुरुवात करण्यात आली आहे. मोठ्या जल्लोषामध्ये गावातून राम जन्मोत्सव शोभायात्रा काढण्यात आली आहे. या शोभायात्रेमध्ये महिला वर्ग, लहान मुलं व अनेक तरुण तरुणी यांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. खालोबाजाच्या ठेक्यावर वाजत गाजत प्रभू श्रीरामांची शोभायात्रा संपूर्ण गावातून घराघरांमध्ये काढण्यात आली. हिंदू नववर्ष अर्थातच गुढीपाडवा 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या या मुहूर्तावर कोकणचा राजा एपीएमसी मार्केटमध्ये अक्षरशः जिम्मा खेळला. देवगड आणि रत्नागिरी हापूसच्या 40,364 पेट्यांची आज एपीएमसी मार्केटमध्ये आवक झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत ही आवक कमी असली तरी यंदाच्या हंगामातील सर्वात जास्त आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हापूसच्या पेटीला 2 ते 4 हजार रुपयांचा दर मिळाला. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रायगड जिल्ह्यातील 3,000 कुटुंबांना हक्काचा निवारा मिळालाय. घरकुल योजनेअंतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत घरकुलांना मंजुरी देण्यात आली होती. लाभार्थी कुटुंबियांना गृहप्रवेश करण्यासाठी गावागावात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. नागोठणे विभागातील शेतकरी जेएसडब्ल्यू व्यवस्थापन, पारेषण व प्रशासकीय अधिकाऱ्यांची लवकरच संयुक्त बैठक होणार आहे. खासदार सुनील तटकरे यांनी याबाबत हाय स्टेशन लाईन विरोधात चर्चा घडवून आणण्याचे शेतकऱ्यांना आश्वासन दिले. त्यामुळे प्रशासनाला हाताशी धरून बळीराजाच्या शेतीची माती करणाऱ्या जेएसडब्ल्यू व कंत्राटदार कंपनी VNC ला चाप बसणार आहे. पिलर, कॉलम, स्लॅब तोडून भिंतींना भगतदाट पाडल्यानंतर नवी मुंबईत शेकडो अनधिकृत इमले उभे राहिले असून त्यांचा रहिवासी वापरही सुरू झालाय. पालिकेने थातुरमातुर कारवाई करून खिळखिळ्या केलेल्या या इमारती गोरगरीब रहिवाशांसाठी यमाचे घर बनलेत. काही बांधकामाच्या तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल करून भूमाफियांना अटकही केली आहे. मात्र पालिका प्रशासनाने त्यांच्या बांधकामावर अद्यापही कारवाई केलेली नाहीये. त्यामुळे या इमारतीमधील एकच घर 4-4 जणांना विकून फसवणुकीचा गोरख धंदा सध्या तेजीत सुरू आहे. सरकारकडे लाडकी बहीण योजनेसाठी पैसे नाहीये. सरकार पैसे वाटू शकत नाहीये. लाडकी बहीण बंद होणार असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. काल शिवाजी पार्क येथे झालेल्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये करणार म्हणजेच महाराष्ट्रावर वर्षाला 63,000 कोटीचे कर्ज होईल. हे वाटू शकत नाही. सरकारकडे पैसे नाहीत. ही योजना बंद होणार आहे. कर्ज काढून दिवाळी साजरी करायला सांगितली कोणी? राज्यातील प्रश्न सोडवा असे राज ठाकरे यांनी म्हणाले. तर या होत्या दिवसभरातल्या ठळक घडामोडी. अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शिवसत्ता टाइम्सला सबस्क्राईब करा. तुर्तास धन्यवाद. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.